लिंबाचे अनेक प्रकार आहेत. एक आपण नेहमी वापरतो साधे लिंबू, दुसरे ईडलिंबू आणि तिसरे गललिंबू असे लिंबाचे प्रकार आहेत. त्यातील आपण गललिंबाचे आयुर्वेदिक महत्त्व असून या लिंबाचे सेवन आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. ईडलिंबू व गललिंबूत फरक पाहूयात. गललिंबू म्हणजे एक प्रकारचा लिंबूच असतो. यात भरपूर प्रमाणात जीवनसत्व असते जे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. गललिंबाच्या सेवनामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, तर ईडलिंबूचा वापर मुरंब्यामध्ये केला जातो. या फळांच्या सालातून तेल काढले जाते आणि ते बेकरी, शीतपेये आणि कँडीजमध्ये चव यावी म्हणून वापरले जाते. तसेच नव्या पिढीतील अनेकांनी गललिंबू हा शब्द ऐकलेला नसेल, परंतु नावाप्रमाणे दुर्मिळ असलेल्या गललिंबाला आयुर्वेदामध्ये मोठे महत्त्व आहे असून यात औषधी गुणधर्म आहेत. पोटाचे आजार किंवा पोटदुखी व शरीरात होणारी आम्लपित्त यासाठी आपण महागड्या गोळ्या घेत राहतो, पण घरगुती वापरात असणारे महागूळ गललिंबूचे रस पिल्याने आजार नाहीसे होतात. लिंबू, संत्री, मोसंबी या वर्गात महागूळ गललिंबू अत्यंत शरीरासाठी लाभदायक रुचकर फळ आहे. याचा वापर नित्य नियमाने केला तर तुम्हाला कोणताही शारीरिक विकार तसेच पोटात अपचन व गॅस तयार होऊ शकणार नाही. हे फळ साधारण पेरूच्या आकाराचे व लिंबूच्या 5 पट मोठे असते. ह्या महागूळ गललिंबू साल संत्रा साल एवढी जाड असू शकते. हे फळ झाडावर पिकले असता फळांचा कलर हा एकदम पिवळसर पडतो व खाण्यासाठी आंबूस, कमी गोड, चवदार लागतो. त्याचा पाहूया गललिंबूचे औषधी गुणधर्म. आयुर्वेदात गललिंबूचे सेवन करणे शरीरासाठी हितकर मानले गेले आहे. पचनसंस्थेचे विकार, कोलेस्टेरॉल व रक्तशुद्धीकरण तसेच हृदयविकारापासून काही पोटातील विकार कमी करण्यासाठी गललिंबूचा वापर केल्यास निश्चित फायदा होऊ शकतो. आजारपणापासून उठल्यावर तोंडाला चव राहत नसते तर गललिंबूचे सेवन करणे यामुळे तोंडाला चव येते. तसेच उलटी होणे, मळमळ होणे, तोंडाला चव नसणे या सर्वांवर गललिंबूचा रस पिल्याने फायदा होतो. गललिंबूचे नियमित सेवन केल्यामुळे किडनी स्टोन मुळे होणाऱ्या वेदना कमी होऊन किडनी स्टोन मूत्रविसर्जनातून निघून जातो. गललिंबूचे साल म्हणजेच खावटे डोक्यावर चोरल्याने केस गळती कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपले केस सुंदर दिसू लागतात. आणि त्याचबरोबर पशूंसाठी सुद्धा गललिंबूचे फायदे आहेत. पशूंचे पोट फुगणे किंवा वैरण अपचन झाले तर पशूला ही गललिंबू दिला तर पशूचे पोट फुगणे कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर पशू वैरण खाण्यास सुरुवात करतो. तसेच मानवी जीवनात होणारे गललिंबूचे फायदे. महिलांसाठी गललिंबू फार महत्त्वाचा आहे. ज्या स्त्रियांना मासिक पाळी वेळेवर येत नाही, पाळी येते वेळेस फार त्रास होतात, त्या स्त्रियांनी गललिंबूचा बिया डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापरताना फायदा होऊ शकतो. तसेच गललिंबू हृदयाला आराम व हृदयविकारापासून बळ देणारे आहे. गंभीर आजारामुळे हृदय कमकुवत होते. या फळांचा वापर केल्याने आजारानंतर शरीर सदृढ राहण्यास मदत होते. तसेच क्षारापासून बनलेले लहान खडे मूत्रनळीत साठले जातात. या अनादृत क्षारापासून गललिंबू सेवन केल्यामुळे मूत्रविसर्जनामार्फत खडे निघून जातात. यालाच आपण मूतखडा असे म्हणतो. म्हणून आपण जेव्हा गललिंबू बाजारात विकत मिळतात किंवा सीझनमध्ये त्याचा वापर आपण केला तर आपल्या आरोग्याला फायदा होऊ शकतो.